शब्दार्थ स्वार होणे, आरूढ होणे, बसणे, विहरणे, आकाशात उडणे, फिरणे. क्षितिज आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखा भास होतो ते ठिकाण. बराळणारा वेगाने वाहणारा. अलगद हळूच. मिश्किल खोडकर. स्रोत ज्यापासून मिळते तो मार्ग. काळोखाला चिरणे, काळोख भेदून जाणे. भास भ्रम. एका दोन वाक्यांत उत्तरे लिहा. कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते. कवयित्रीला हवेवर स्वार होऊन अवकाशात पक्ष्यासारखे फिरावेसे वाटते. कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते. कवयित्रीला दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावेसे वाटते. धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते. धुके बनून कवयित्रीला हळूच धरतीवर उतरावेसे वाटते. सगळ्या जगाला झाकून खोडकरपणे त्याची स्थिती पाहत राहावेसे वाटते. कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते. सूर्यकिरण काळोखाला चिरणारा असतो म्हणून कवयित्रीला सूर्यकिरण व्हावेसे वाटते. खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा. सूर्यप्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे. अ. सूर्यकिरणांची वाफ व्हावी. ब. सूर्याच्या उष्णतेने वाफ बनावी. क. सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा. ख. सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा. भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. अ. निसर्गातल्या रंगात रंगून जावे. ब. वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात. ख. कोणतीच गोष्ट भासमान नसावी. ब. वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात. कवितेतून शोधा. उदा. चंद्राशी खेळणारा बराळणारा वारा. अवकाशी विहरणारा पक्षी. गवतावर उतरणारे दवबिंदू. धरणीवर उतरणारे धुके. ऊर्जेचा स्रोत असणारा सूर्य. काळोखाला चिरणारा सूर्यकिरण. खरे खोटे याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा. काळोख उजेड. उतरावे चढावे. गडद विरळ. जवळून दुरून. मी जाड झाले तर अशी कल्पना करून 5 ते 6 वाक्ये लिहा. किती छान कल्पना आहे ही. मी जाड झाले तर पोपट, मैना, बुलबुल, कोकिळ यांच्या घरट्यांची सोय होईल. सर्व लोकांना माझ्या फळांनी तृप्त करीन. गार गार सावली देईन. जमिनीची धूप थांबवीन. सर्व प्रकारे मी मदत करीन. सर्वात महत्त्वाचे मी टाहो फोडून सांगेन, लोको मला तोडू नका. पर्यावरण सांभाळा तरच तुमचे जीवन सुखमय होईल. कवयित्रीला जशी अनेक रूपे घ्यावीशी वाटतात तसे तुम्हाला कोण कोण व्हावेसे वाटते ते लिहा. मला एक छोटीशी सुंदर नाजूक परी व्हावेसे वाटते. परी झाल्यावर मी माझ्या हातातील जादूच्या कांडीने सगळी कामे पटपट पूर्ण करेन. सगळ्यांना मदत करेन. तसेच मला एक लेखणी पेन व्हावेसे वाटते. मी माझ्या शाईच्या व टोकाच्या मदतीने पांढऱ्याशुभ्र मऊ कागदावर नाचेन. त्यामुळे सुंदर नक्षी तयार होईल किंवा कविता लिहिली जाईल. मला विमानही व्हावेसे वाटते. उंच आकाशातून उडत वेगवेगळ्या देशांत जावेसे वाटते. कधी कधी मला फुलपाखरू व्हावेसे वाटते. सुंदर नाजूक फुलावर बसावेसे वाटते.
खालील चित्र पहा. चित्राचे वर्णन करा. एक सुंदर निसर्ग चित्र आहे. आकाशात ढग आहेत. पक्षी उडत आहेत. डोंगराच्या रांगेतून सूर्योदय होत आहे. सुंदर हिरवळ झाडे आहेत. एक टुमदार घर आहे. घराला कुंपण आहे. सकाळची प्रसन्न वेळ आहे. सर्वत्र गवत उगवले आहे. घराच्या आसपास गर्द झाडी आहे. खालील वेळेला सूर्याचा रंग कसा दिसतो त्याचे निरीक्षण करा. लिहा. सूर्य सकाळी, दुपारी, सायंकाळी, रात्री. सकाळी पिवळसर, दुपारी पांढरा शुभ्र, सायंकाळी तांबूस, रात्री रंगहीन. खालील वाक्यांत कंसातील योग्य सर्वनामे घाला. हसीना खेळाडू आहे. डॅश रोज पटांगणावर खेळते. ती बाईंनी मुलांना खाऊ वाटला. डॅश मुलांशी गप्पा मारल्या. त्यांनी घरातील सगळे म्हणाले डॅश सिनेमाला जाऊ. आपण जॉनने डॅश चहा केला. स्वतः खालील वाक्यांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा. डॅश गावाला जा. तुम्ही आईने डॅश डबा भरून दिला. तिच्या आज डॅश खूप मजा केली. आम्ही दादा धावपटू आहे. डॅश रोज पळतो. तो डॅश बाळाला मांडीवर घेतले. तिने मोत्याने धावत येऊन डॅश स्वागत केले. आमचे